तुम्ही काय सांगाल कोणाची कामं चांगली आहेत त्या भागात? कोणती कामं चांगली आहेत? प्रशासक काय अधिकारी सगळे चोरच आहे. खर्च करणार 4 आण्याने खिसा घालणार 12 नको. येड्रा कुठे मंत्री असं वाटतं. भाजपची सत्ता आहे. कोणाच्या माध्यमातून झालं सगळी कामं? त्या माध्यमातून राजचंद्र येड्रा पाटील यांच्या माध्यमातून झाले. येता का होता? आता काय माणूसच बघावं लागणार की या भागात चांगली कामं कोणाची आहेत? ते डॉक्टरांची कामं झाल्या. प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या. या मतदारसंघात कुठल्या गटाचं पारडं जड आहे मग? राजेंद्र पाटील याचा पक्ष बघून मतदान करणार का उमेदवार काय माणूस? पक्ष बघून नेता बघणार. पारडं कुठल्या पक्षात जड आहे इथं? यड्रावकर. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या जांभळी या गावामध्ये, जे गाव नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतं. आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. मी सध्या उभा आहे जांभळी या गावामध्ये. या गावामध्ये सध्या निवडणुकीचं राजकीय वातावरण काय आहे? अनेक वर्षानंतर ही जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. लोक कशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहतात, विकास कामं इथली कशा पद्धतीची आहेत, लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि या भागातून निवडून येणारा लोकप्रतिनिधी त्यांना कसा पाहिजे हे आता आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं पाहायला गेलं तर हा मतदारसंघ अनुसूचित जमाती एसटी महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. आणि मग इथले लोक काय म्हणतात आपण त्यांच्याशी संवाद साधूया. जांभळी इथल्या चौकामध्ये आता मी सध्या उभा आहे. सायंकाळच्या वेळेला लोक या ठिकाणी गप्पा मारत बसलेत. मामा नमस्कार. नमस्ते. आम्हा बऱ्याच वर्षानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्याकडे आता उमेदवार आम्हाला माहित बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत मामा. आणि इतकी वर्ष प्रशासक होतं, काय प्रशासक बरं का निवडणुका चांगल्या? हे निवडणूक पाहिजे. का हो? हा? का निवडणुका पाहिजे? निवडणूक आता मी जनतेतनं निवडून जायला नको. प्रशासक अधिकारी किती म्हणजे निवडणुका पाहिजेत असं तुमचं मत आहे. अगदी बरोबर आहे, कारण बरेचसे लोक निवडणुकीला प्राधान्य देतात. आणि मग आता बऱ्याच वर्षानंतर या निवडणुका लागल्यानंतर या मतदारसंघात एसटी महिला हे आरक्षण आहे, अनुसूचित जमाती महिला. काय कोण कोण आता नाव उमेदवार कोण आहे? मला उमेदवार माहित नाही अजून. का बरं अजून आता छाननी झाली तरी नाव का माहित नाही? माहित नाही अजून. नाही माहितच नाही. म्हणजे सगळं कार्यक्रम सगळ्या निवडणुकीचा एवढा फास्ट असल्यामुळे माहित नाही. माहित होणार नाही. काय आता कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघात आहे? तसं काय सांगता येत नाही आम्ही. का हो? उमेदवार आम्हाला माहित नाही, कसं सांगणार हो? पण उमेदवार हा कुठल्या तरी गटाचा पक्षाचा असणार. मग कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघात आहे? तसं काय माहित नाही. विकास कामं काय सांगायला मतदारसंघातली जांभळी गावातली? विकास कामं होते रे. सगळी विकास कामं झालं. हे चालू आहे की. समस्या काय? समस्या काय आहे? प्रत्येक गावात समस्या असणारच घेऊ. आता ही विकास कामं करण्यामध्ये कुणाचं योगदान आहे? हे सारेपटला येणार जाईल. सारेपटला येणार जाईल. काय सांगाल मामा, या निवडणुकीकडं कशा पद्धतीने बघताय? जनतेतनं माणूस पट्टीने निवडण्याची पर्पज आहे. जनतेतनं माणूस निवडला पाहिजे. कसा असावा पण तो निवडून येणारा माणूस? सर्व तो काम करताना असावा, किंवा इकडे खर्च करणार 4 आण्याने खिसा घालणार 12 नको. म्हणजे जनतेसाठी खर्च केलं पाहिजे. होय. मग आता निवडणुकीला जे उभे राहिलेले उमेदवार आहेत ते उमेदवार बघून लोक मतदान करणार का त्याचा पक्ष बघून करणार? त्याचं काम बघून. काम बघून. आता कोण उमेदवार राहिलेत काय माहिती आहे की नाही? काय माहित नाही अजून. माहित नाही अजून, जाहीर नाही. विकास कामं या भागातली कशी आहेत? एवढं काय म्हणतच नाही. कुठल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? इथं आमची सारीपट्टी गटाचं. पण तिरंगी लढत होते. एकीकडे येड्रावूर गट आहे, सारेपाटली गट आहे, भाजप आहे. काय पारडे कोणाचं जड असणार? पारडे कोणाचं जड असणार? त्या जनतेच्या जेव्हा ते काय आम्ही सांगणार, तुमच्या मनात आम्ही काय सांगावं. तिरंगी लढत असणार आहे. हा, कोणाचं पारडं जड असं वाटतंय? काय कोण काम करेल त्यांचंच लढा असणार आहे. वर्चस्व म्हणजे जांभळी सारेपाटील गटांचंच जरा जास्त आहे. बर. कारण गट एक मोठा आहे आणि सारेपाटलांचंच गाव आहे व्यक्तिगत, त्यामुळं त्यांचंच वर्चस्व राहिलं गटाचं. काय कामं झालं सारेपाटली गटाच्या माध्यमातून? भरपूर आहेत. आता पंचायत सगळी त्यांच्याकडेच आहे. पंचायत आहे, परत साखर कारखाना आहे, भरपूर काम आहे.
परवडले गटात. समस्या काय आहेत भागातल्या मग या समस्या काय आता काय प्रत्येक वर्षी सॉल्व्ह करतातच की. कोण कोण उभे आहेत निवडणुकीला मग आता ते काय आता काय साडेपाटाच्या गटातनं नांदणीचे कोणतरी आहेत असं समजलंय. तर आज काय नारळ वगैरे काय फोडाय गेले वाटतं. पण लोक आता मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? आता काय माणूसच बघावं लागणार की. पक्ष पक्ष बघावं लागणारच की. बर माणूस आणि पक्ष बघणार. होय दोन्ही बघणार. नको साहेब नो पाटला तू बोला. काय म्हणते आता बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत काय वातावरण सध्या जांभळी गावात? वातावरण साहेब अजून काय माहित नाही मला. काय कामं आम्ही रोज होतो सगळ्या त्यामुळे काय नाही बा. रोज कामाला जात आहे या भागातली गावातली विकास कामं कशी आहेत तू? थोडीफार बरे आहेत का. बरे आहेत. कुठल्या गटाचं पारडं जड आहे या मतदारसंघात? ते तसं म्हणाय तर काँग्रेस आमच्या इथं आहे म्हणजे थोडक्यात आहे. शिवसेना काँग्रेस दोन्ही 100 मतात कुठल्याही निवडणुकीत. पण आता या निवडणुकात तिरंगी होत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आहे दुसरीकडे यड्रावकर गट आहे तिकडे भाजप आहे. मग काय कोणाचं पारडं जड ठरणार? तरी बी काँग्रेस शिवसेना आणि संघटना यांचं पाडत जडवणार. का बरं? का तसं कामं त्यांची केलेली आहेत आणि तिथे कारण आमच्या सगळं मतदान कसं होते ह्याच्यावर बरंच काय सगळं आहे. या भागात चांगली कामं कोणाची आहेत? चांगली कामं त्यांची बी झाल्यात. थोडा कामं कोणाची? यड्रावकरांची कामं झाल्यात. बर काय काय काम केलं त्यांनी? काय काम केलं नाही म्हणल्यात लोक असं म्हणतात करतो हे तुम्हाला काय आवडतं? डांबरी काढली डांबरीच्या ज्यामुळे मला जरा माहिती आहे डांबरी केलं असं म्हणतात. ग्रामपंचायत याच्यावरनं खासदार देखील माने आणि यांच्या याच्यावरनं असं हे चालू आहे. झालं. पण लोक आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा माणूस निवडताना तो उभा राहिला निवडणुकीला माणूस बघणार का त्याचा वरचा नेता बघणार? आपण माणूस इथला कसा आहे आपल्याला काम करतोय का नाही हे बघायचं आणि मग पुढे त्याला मतदान करायचं असं हे ठरवायला. पण नेता बघणार नाही. नेते बघायला लागते की खरं त्याच्यानं काम बी खाली माणूस काय दिला त्यानं काम बी केला पाहिजे त्या मानानं. चहा पाणी आवरलं काय? आवरलं. निवडणुका लागल्यात काय आहे की नाही वातावरण इकडे? वातावरण काय अजून काय कळत नाही. कळत नाही. कधी करणार वातावरण? आता आणि 2-3 दिवस झालं. बऱ्याच वर्षातून निवडणुका लागलेल्या आहेत. हा? आता आपल्याला जिल्हा परिषद पंचायतीला उमेदवार निवडून द्यायचे. कसा पाहिजे निवडून येणारा माणूस? चांगला पाहिजे ना. चांगला पाहिजे. काम करणार पाहिजे. बरं. असं काम पाहिजे. करणारा पाहिजे. होय. पण निवडून आल्यानंतर कामं करतील का हे? काय करणार की हं. कोणाकोणाची नाव आता इथं उमेदवारीला आहे पुढं आहेत? इथं काय नाही कोण या मतदारसंघात कोणाकोणाचे आहेत? मतदारसंघ येत नाही आमचं. नांदी मतदारसंघात कोणाकोणा नाव आहेत? ते आता समजाय मार्ग नाही अजून. मार्ग नाही. हं. कुठल्या गटाचं पक्षाचं पारडं जड आहे या मतदारसंघात? सारे पाटील पारडं जड आहे. कशामुळं? त्यात माणूस की मुळे बर काय काम आहे त्यांच्या भागात? किरकोळच की इकडे कर तिकडे कर तोंड होऊन काम कर असं करत नाही. बर आता तिरंगी लढत होते. एकीकडे ड्रायव्हर गट आहे एकीकडे तुम्ही म्हणला काँग्रेस स्वाभिमानी शिवसेना एकीकडे आहे एकीकडे भाजप आहे. हा मग तिरंगी लढतीत पारडं कोणाच जड ठरणार? सारे पाटील कामं कोणा चांगले त्या भागात? आता कोण कामच केलं नाही आजपर्यंत. नाही इथनं पुढे केलं तर होणार नाही. तुम्ही काय सांगाल कोणाची कामं चांगली त्या भागात? ड्रायव्हरची कामं चांगली. का बरं काय काम केलं त्यांनी? हो यात डांबरीगण तेच कला आहे. पार यड्रावपासनं नांदणीपर्यंत डांबरीगण त्याने केला शकता. आता काम चांगलं आहे. लोक जर म्हणायला लागले की कामं काय नाहीत म्हणून इथं करायला चांगले करतो. करायला लोक का असे सांगल्यात कामं काय नाहीत म्हणून? त्यांच्या संगड आपल्या आपल्याला जे आवडले ते सांगितलं तुम्हाला. कसा पाहिजे मग आता जिल्हा परिषदेला निवडून येणारा माणूस आता पंचायत समितीला निवडून येणारा माणूस? यड्राव कुठं माणूस येईल असं वाटतं की तिला असं वाटतं 100%. आता लोक मतदान करताना निवडणुकीला राहिला माणूस बघणार का त्याचा वरचा नेता बघणार? नेता बघणार. नेता बघणार. आणि निवडणुकीला राहिला माणूस ते काय रे बघणार नाही बघणार. नाही बघणार. होय नेता बघून मतदान करणार. मामा बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्या आहेत. प्रशासन चांगलं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या. का बरं? जे नेताची कामं होत्यात प्रतिनिधीला सांगता येते कुठं काम आहे कुठं नाही सांगता येते. बरं. आपल्या अडचणी त्या भागाच्या सोडवायचं असेल तर त्या व्यक्तीला प्रतिनिधी सांगू शकतंय. कोण आता मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीला? आता कोळी एक आहे नांदणी याच्यातनं आणि माळी असा एका आघाडीकडनं दुसऱ्या आघाडीचं काय अजून नाव घेत कुठल्या आघाडीकडनं तुम्हाला माहिती आहे? काँग्रेस आणि शिवसेना. आणि विरोधी आघाडीकडनं कोण आहे? यड्रावकर गट आहे भाजप आहे. हा त्यांच्याकडे हिंगे म्हणून कोणतं आहेत हिंगे. जोर कोणाचा आहे मग? दोन्ही आघाडीचा सेम आहे. दोन्ही आघाडी सेम आहे. सेम आहे. बरं पारडं कोणा जोर वाढते? काँग्रेस स्वाभिमानी आणि उद्धव ठाकरे का कशामुळं? त्यांची माणसं जे नेत्याला कामं करून शेतकऱ्याच्या कामाबाबतीत ते अग्रेसर आहेत. पक्षाला इकडनं सारखं उठाठेव करत नाहीत. या भागात विकास कामं झाल्यात काय? हे झाल्यात कोणाच्या माध्यमातून झाल्यात? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून. बर काय काय कामं केले त्यांनी सांगा जरा. त्यांनी रस्तं पूल देवळं हे जांभळीतला जवळजवळ 30 ते 40 लाखाचा निधी पहिल्याच इलेक्शनला खासदार राजू शेट्टीने दिल्या. निवांत भरला तिन्ही सांज. होय
निवडणुकीत काय वारा आहे की नाही आता? नाही अजून एवढं काय वार आहे केव्हा व्हायचं वारं? मतदान उमेदवारच माहित नाही अजून कुठले आहेत. का बरं उमेदवार माहित नाही अजून? नानीच तेवढे एक कोळी म्हणून आता ते तेवढं माहित आहे एक. ते पण जिल्हा परिषदला पंचायत समितीला ते पण माहित नाही. कुठल्या गटाचा जोर आहे इकडं? सारे पडेल गट. अरे वाटेल. तर आता तिरंगी लढत होत्या, 3 पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. आता यावेळेस तर भाजपच आहे, भाजपची सत्ता आहे. तर सारे पाटील गटात भाजप नाही की आता? नाही आहे खरं. आता पहिले जे वातावरण जे आहे आता हे जे आपलं नगरपालिकेचं किंवा त्याचं ते या भागात विकास कामं झालेत काय? आज थोडे झाल्यात, शेवटच्या झाल्यात विकास काम कोणाच्या माध्यमातून झाल्यात? सारे पडेल. सारे पाटील गट. बर. बाकी बाकी काय सत्ता ग्रामपंचायतची सत्ता त्यांचीच होती ना. एकत्र मतदारसंघातले नान्हे असेल, जांभळी असेल, आवरली असेल, कोणाच्या माध्यमातून काम आहे त्या भागात? सारे पडलेच गट. जिल्हा परिषद निवडणूक लागल्यात मतदारसंघाच्या, नान्हे मतदारसंघात काय चित्र आहे निवडणुकीच्या? आज त्यांनी फॉर्म भरा गेले आले. आज त्यांच्या नावाचा तर फुटलाय प्रचारचा. काय बऱ्यापैकी त्यांनी एकत्र लागलो आहेत. बघूया आता काय. कुठल्या कुठल्या गटात पक्षाची निवडणूक होणार? ते आता भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी हे एकत्र. स्वाभिमानी, काँग्रेस, राष्ट्रवादी हे 3 एकत्र आहेत आणि भाजप हे पेशल. या भागातली विकास कामं कशी आहेत? विकास कामं बऱ्यापैकी झालं? झाल्या. पंचायत समितीची झाल्यात, जिल्हा परिषदची बी झाल्यात. काय म्हणला? जिल्हा परिषदेची झाल्यात, पंचायत समितीची बी झाल्यात. काम बऱ्यापैकी चालू. कोणाच्या माध्यमातून झालं सगळी कामं? हे माध्यमातून राजेंद्र येड्राव पाटील यांच्या माध्यमातून झाले. चांगला आहे त्यांचा पर चांगला आहे. संपर्क चांगला आहे. या मतदारसंघात कुठल्या गटाचं पारडं जड आहे मग? राजेंद्र पाटील येड्राव. का बरं? कारण त्यांची कामं दिसतात. काय केलं कामं त्यांनी? कामं म्हणजे प्रत्येक गावाला निधी आणलेला आहे. चांगलं आहे. प्रत्येक गावाला निधी आणलेला आहे. आता लोक म्हणतात कामं काय झालं नाही त्यांच्या माध्यमातून. नाही असं नाहीच. कामं झाले दिसतंय ते दिसतंय. आता मतदान करताना लोक निवडणुकीला पक्ष बघून पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून मतदान करणार? माणूस बघून करणार. कुठला माणूस बघणार? निवडणुकीला उभं राहायला बघणार का त्याचा नेता बघणार? नेता बघणार. निवडणुकीला उभं राहायला निवडणुकीला राहायला कुठला नेता काय आहे हे बघून करणार नाही. राजेंद्र कसं आता सध्या चाललेला वर भाजप. आता मुलग्याकडचा कार्यक्रम आहे. माझा घरातला कार्यक्रम सगळा मुलग्याकडे आहे. त्याच्या बाजूनच बोलणार नाही सगळं. कारण खालचा विकास व्हायला पाहिजे. खालचा विकास नाही झाला तर पुढच्या टायमाला आपल्याला धोका होऊ शकते. आता वर त्यांची सत्ता आहे. ते असं बघत गेलं तर दृष्टिकोनातून या नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात कशी लढत होणार आहे? कुठल्या पक्षात? काय तिन्ही पण लढत होणार आहे. तिन्ही पण? भाजप, काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पण पारडं कुणाचं वाटते? भाजपचं. का बरं? आणि कामं चालू आहेत ना त्यांची सगळी. कोण आहेत उमेदवार? कोण आहेत? काय आपल्याला अजून माहित नाही, अजून डिक्लेअर झालं नाही ते. पक्ष बघून मतदान करणार का उमेदवार काय माणूस? पक्ष बघून. पक्ष बघून. बरं. या भागातली विकास कामं कशी आहेत? 1 नंबर आहेत. चांगले आहेत. होय. कोणाच्या माध्यमातून झाली मग? हे भाजपच्या सरकारचे. भाजप. भाजप सरकारचं. पारडं कुठल्या पक्षात जोडायचं? यड्रावकर. यड्रावकर. ते वर भाजप म्हणलाय, खाली यड्रावकर म्हणालाय. इथं तालुक्यात आपल्या येत आहे नेम यड्रावकर सरकार सांगत. का बरं? तिने कामं चालू केलं ना सगळे. काय कामं केलं? रस्त्याची कामं, पाणी हे ते ना. इकडे माणसं काय केलं नाही म्हणलं की बाकीचे मागची माणसं. आता त्यांनी केलं त्यांनी बघितलं नसतील. आता चालू आहे ना सगळं. आता तुम्ही आता येताना बघितलं हे 5 वर्षापूर्वी असा किती मग ह्याचा असू दे तो काय म्हणतात आपलं
विश्वास असू दे किंवा प्रामाणिक असू दे ते नंतर होऊन जातेच. या भागातल्या विकास कामाबद्दल काय सांगतील मग? मी तर जास्त राहत नाही इकडचा, नाही मी हार्लीच राहतोय, त्यांना इकडचं एवढं माहित नाही विकासाचं. हारोली जरी म्हटलं तरी नांदी मतदारसंघातच आहे. कुठल्या गटाचं पारडं जड आहे मतदारसंघात? एवढं नाही मी. निवांत बसलाय. होय. निवडणुका लागल्या होत्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या. काय वातावरण गावात? गावात असं काय अजून काय वातावरण चालू नाही. अजून प्रचारात तर मला तर अजून कोण दिसले नाही आहे. त्यामुळे अजून तर काय आमच्यापर्यंत तर कोण आले नाही आहेत. एक युवक आहेस तू आता, कशा व्हाव्या जिल्हा परिषद निवडणुका, कसे असावेत उमेदवार राहिलेले? जे निवडणुकीला उभा राहिल्यात ते असं त्यांचं असं पाहिजे की सगळं कामं पण तशी झाली पाहिजेत, त्याप्रमाणे तसे उभं राहायला पाहिजे. विकास कामाबद्दल काय सांगशील? या भागातले विकास कामं कसे आहेत? विकास काम अजून आमच्या तर गल्लीतला अजून रोड झाला नाही आहे. अजून मला तर वाटतंय किती तर वर्ष झालं आमच्याच गल्लीतला रोड झाला नाही. गल्लीचा रोड झाला नाही. हा, ग्रामपंचायत काही लक्ष देतं की नाही? आमच्या तर गल्लीत अजून तर रोड झाला नाही आहे. त्याच्यावर 2-3 वेळा मंजूर आणलं पण त्याच्यावर तर अजून कोण का ऍक्शन बरं का झालं नाही? ते अजून मग आता मला सांग, कुठल्या गटाचं पक्षाचं पारडं जड आहे मतदारसंघात? कुठल्या गटाचं कुठल्या गटाचं पारडं जड आहे? कुठला गट जोरात आहे इथे? जांभळी असं मला काय अजून माहित नाही, कारण का मी यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. काय सांगाल? आता जिल्हा परिषद निवडणूक होती, इतकी वर्ष प्रशासक होताना आता निवडणूक आहेत. प्रशासक बरं का निवडणुका बरं आहे? निवडणुकाच बऱ्या, प्रशासक काय अधिकारी सगळे चोरच आहेत, सगळी खाणारी टक्केवारीवाली जायची सगळी. त्यामुळं काय काय आईनं मारलं आणि भावानं मारलं, दोन्ही सेमच आहे, काय अडचण नाही. तरी जरा निवडणूक असल्या तर हक्काने या माणसाचं विचारायचं, प्रशासकाला कोण विचारायला जाणार? ती कुठं असतोय, ड्युटीवर असला तरी रजेवर आहे म्हणून सांगतोय, रजेवर असलं तरी मिटिंगला गेले म्हणून सांगतोय, कधी हजर असत्यात नसत्यात. त्याच्यामुळं प्रशासक असण्यापेक्षा सदस्य लोकप्रतिनिधी असलेले ह्याला विचारता तरी येते आपल्याला काही बी. कसं पाहिजे मग आता तुम्हाला? आता निवडून येणार आहे भागातला लोकप्रतिनिधी, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला. लोकांच्या संपर्कातलाच पाहिजे. आता गेल्या वेळी काय राहिले ते त्यांचा काही लोकसंपर्क नव्हताच कोणाशी. काय म्हणतात ते इलेक्शन यायपुरतं तेवढं आहे, आता सगळ्याच चालू आहे. ग्रामपंचायतीला देखील तसंच चालू आहे. मतदारला एकदा मतदान करून गेले की त्याचा विषय गोल होतोय, परत त्याचा कुठं हे घेतला जात नाही. कोण कोण उमेदवार रिंगणार आहे? काय आपल्याला माहिती नाही, आपण ती काय चौकशीच करत नाही. कारण आता काही झालं तरी पैसेवालेच निवडून येणार आहे. त्यात विषय ह्योच आहे, आता सगळा पैसे वाटणारे आणि ह्याचाच विषय चालू आहे. एकंदरीत मतदारसंघातले विकास कामं कशी आहेत काय सांगाल? मतदारसंघातली विकास कामं काय जोरात चालू आहे, टक्केवारी जोरात चालू आहे लोकप्रतिनिधी, त्यामुळे विकास कामं बी जोरात चालू आहे. कोणाचं कुठल्या गटाचं पक्षाचं पारडं जड आहे? पारडं तसं काही नाही, जांभळीत सगळं संमिश्र आहे. मिश्र आहे. तर सुद्धा काय तिरंगी लढत होणार आहे, पारडं कोणाचं जड असेल, कोण तसं काही बाजी नाही, अजून जांभळीत उमेदवार तसं काय अजून हे झालेलं नाही. कारण अजून कोण कोण प्रतिनिधी आहेत हे काय अजून डिक्लेअर झालेलं नाही, कोण कोण उभारणार काय. त्यामुळे अजून असं काहीच वातावरण नाही इलेक्शन.